नमस्कार, मी आशा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे नवरात्राचा तिसरा दिवस आणि तिसरी वार आणि गट आपल्या सर्वांना नवरात्राच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आज काजू कतली तर आपण खाल्लेली आहे, बनवलेली आहे, पाहिलेली आहे. पण आज आपण शेंगदाण्याची काजू कतली जशी बर्फी आपण बनवणार आहोत. आणि चला तर मग आपण बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी लागणारं साहित्य मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि अर्ध्या वाटीपेक्षा जास्त साखर घेतलेली आहे आणि 3 चमचे रेडीमेड असे कोकोनट पावडर आहे ती घेतलेली आहे. आणि आपल्याला या चमच्याने 2 चमचे दूध पावडर घ्यायची आहे. तर आपल्याला पहिले शेंगदाणे असे भाजून घ्यायचे आहेत आणि असे भाजायचे की त्याचे असे असे हाताने छिलके निघाले पाहिजे. असं जास्त त्याला कलर येऊन द्यायचा नाहीये, फक्त त्याचे हलके हलकेसे छिलके निघायपर्यंत 1-3-4 मिनिटं तुम्हाला हलकसे शेंगदाणे कमी गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत आणि असे त्याचे छिलके निघाले पाहिजे. ते असं भाजून घ्यायचे आहे. आपण शेंगदाणे भाजून त्याचे थंड करून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण ह्याचे सगळे असे छिलके काढून घेतलेले आहेत. छिलके काढायची पद्धत, एका नॅपकिन मध्ये शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि असे त्यांना असे चोळायचे आहेत. त्याच्यानंतर एक छन्नी घ्यायची आहे, आशीर्वादी छन्नी आणि ह्या छन्नीने हे शेंगदाणे आपल्याला असे चाळून घ्यायचे आहेत. म्हणजे शेंगदाणे वरती राहतात आणि त्याचे छिलके खाली पडतात. ही सोपी ट्रिक आहे. तर अशा प्रकारे हे शेंगदाणे आपले तयार आहेत. आता आपल्याला मिक्सर मध्ये बारीक करायचे आहेत. मिक्सर कमी जास्त करून बारीक करायचे. एकदम मिक्सर चालू ठेवायचा नाही, कमी जास्त करून त्याची पावडर करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपले शेंगदाण्याची पावडर तयार झालेली आहे. मला हे कोकोनट पावडर पण मिक्सर मधून थोडे काढून घ्यायचे आहे. हे पहा, अशा प्रकारे तयार झालेले आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये हे मिक्स करायचे आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला 2 चमचे दूध पावडर मिक्स करायचे आहे. या चमच्याने 2 चमचे. आता आपण साखर घेतलेली आहे अर्ध्या वाटीपेक्षा जास्त, तर मग पाणी पण अर्धे वाटी घ्यायचे आपल्याला. हे पहा, अर्ध्या वाटीत पेक्षा कमी पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी आपल्याला पाक करायसाठी वापरायचं आहे. आणि याच्यामध्ये आता आपल्याला पाणी उकळून द्यायचं आहे आणि ही साखर घालायची आहे. तर मी साखर घातलेली आहे. हे पहा, एक तारी इतका असा पाक तयार झालेला आहे. याच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याकडे हे होतं बघा, ह्याचं पेपर होतं, सिल्वर पेपर होते बघा ह्याची. त्याला तूप लावा, थोडं तूप नाही तर तेल लावा काहीतरी. हे पहा, कढईत मिश्रण सोडायला लागलेले आहे. आता आपल्याला हे मिश्रण एका प्लेट मध्ये किंवा एका पेपरवर
प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि थोडं थंड होऊन द्यायचं आहे. आता मी हे काढून घेत आहे. हे काढून हे गरम गरम आहे तोपर्यंत तुम्हाला हे थोडंसं हे करून घ्यायचंय, सेट करून घ्यायचंय. याच्यावरती तुम्ही काय यार, माणसाला काय काम सांगितलं ना, कधी ते माणूस काम तर कधी पूर्ण करणारच नाही व्यवस्थित. ते मोठा पेपर पाहिजे होता, डबल. ह्याच्यामध्ये मला बेललेलं लाटता आलं असतं. अजून दुसरा पेपर घ्या, अजून एक सारखे वडे पडते बेललेलं लाटल्यानंतर. पेपर घेतलाय, त्याच्यावर पेपर घेतलाय, पोपटावरती एक पॉलिथिन पेपर घेतलाय, त्याच्यावरती हे मिश्रण पसरवलेलं आहे. आता याच्यावर दुसराही पेपर घेतलेला आहे आणि हे थोडस बेलण्याने हे करायचंय की एकसारखं थोडस करून घ्यायचंय, म्हणजे वडी एकसारखी पडेल. तुम्हाला किती पातळ जाड त्याप्रमाणे करा. झालेले आहे. अशा प्रकारे मी ते लाटून घेतलेलं आहे. याला थोडस थंड होऊन द्यायचंय आणि मग नंतर कट करून घ्यायचंय, कारण ह्याला सेट व्हायला वेळ लागतो. आता थंड झालं, याच्या वड्या कट करून घ्यायच्या. उधर से जाओ. अशा प्रकारे आपली शेंगदाण्याची काजू कतली जैसे बर्फी तयार झालेली आहे बघा. कोणाला पण बघून असं वाटणार नाही की ही शेंगदाण्याची काजू कतली बनवलेली आहे आणि बर्फी बनवलेली आहे बघा. दिसायला पण एकदम सेम काजू कतली दिसते आणि त्याचं गार्निशिंग बी मी हे वर्क लावून केलेलं आहे, त्यामुळे दिसायला पण खूप सुंदर दिसते. आणि अशा प्रकारे तुम्ही पण म्हणजे असं तिखट तर पदार्थ आपण खातोच, पण काहीतरी गोड पदार्थ पण बनवून उपवासाला खा. देव आणि त्याच्या निमित्ताने देवाला पण गोड पदार्थाचा नैवेद्य होतो. अशा प्रकारे तुम्ही बनवा आणि अशाच किचनच्या रेसिपीला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा. पुन्हा भेटू उपवासाची नवीन रेसिपी घेऊन. चला तर बाय.